सिद्धू सर, कॅमेरामन सिद्धू सर. फ्रेंडशिप कप 2025 संघ चला या ठिकाणी प्रोत्साहन देण्याकरता सर्व उपस्थित झालेले आहेत. आपण आज जागतिक महिला दिन आहे आणि या सर्व महिलांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. फ्रेंडशिप कप आज जो काही आपण या ठिकाणी पाहत आहोत, मंडळांच्या मॅचेस ज्या भरवल्या गेलेल्या आहेत, काय भावना आहे तुमच्या, कसं पाहता याकडे? खूपच छान वाटतंय. असं वाटतंय की आज आपली जी टीम जिंकली आहे त्यांनी आम्हाला वुमन्स डेचं गिफ्ट दिलंय. थँक्यू सो मच आणि तुमचा मनपूर्वक आभार आणि उद्याच्या मॅच साठी तुम्हाला ऑल द बेस्ट. पळत पळत जाऊन तू बाबांना बिलगली. मी आणि माझी फ्रेंड आमच्या सगळ्यात चांगल्या खेळणाऱ्या आमच्या बाबांना खूप सपोर्ट करतो आणि वी लव आवर डॅड्स. क्या बात आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. थँक्यू. भगतसिंग लिजेंड्स विशाल गायकवाडच्या नेतृत्वाखाली हा संघ पवन कुमार बिणावत, माफ करा, पवन कुमार बिनाराम यशरक्षक आहे, ललित भोकारे, राजेश भूमके, राजू अत्तार, राकेश खरवालीकर, रोहित गायकवाड, सागर गायकवाड, शेखर थोरात, तेजस मुसळे, विवेक थोरात, ही सगळी टीम भगतसिंग लिजेंडची मैदानामध्ये. जनार्दन जायंट्स महेश यशरक्षक असेल, शुभम संघनायके, आदित्य, बंडू, भूषण, हेमंत, निलेश, ओम, प्रतीक, शंतनू आणि विजय तगडी फौज आहे. या सगळ्या तगड्या फौजेचा सामना आता होणार आहे एकमेकांच्या समोर आणि ही साखळीतली अखेरची लढत आहे. यानंतर थोडीशी विश्रांती असेल आणि पुन्हा बाद फेरीच्या लढतींना सुरुवात होणार आहे. ही स्क्रीनवरती दिसते आमची कमेंट्री टीम, अंपायरिंग टीम आणि स्कोरिंग टीम, सर्व टीमला आपण बघतोय. त्याचबरोबर आमचे स्क्रुनिटी टीमचे देखील मेंबर आमच्या समवेत आहेत. सगळी टीम आहे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी निश्चित प्रयत्न करतायत. त्याचबरोबर स्पर्धेचं सुकाणू अगदी समर्थपणे ज्यांच्या खांद्यावरती आहे संतोष शाह सरांना देखील आपण बघतोय स्क्रीनवर. पुनीत दादा बालन यांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवतानाच या स्पर्धेला मूर्त स्वरूप दिलेलं आहे संतोष शाह सरांनी. आणि हे विहंगम दृश्य पुण्याचं दृश्य आहे. पुण्याचा एकदम मध्यवर्ती परिसर आहे हा आणि मध्यवर्ती परिसरामध्ये असलेलं हे सुंदर मैदान लहरा शिंदे हायस्कूल अष्टपैलू स्पोर्ट्स आणि या मैदानावरती आपण बघतोय क्रिकेटचं विहंगम थरार की क्रिकेटचं विहंगम दृश्य. रात्रीच्या सत्रातली ही दृश्य आपल्या स्क्रीन समोर येत आहेत. मॅचला सुरुवात होणार आहे. एक जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळते. लीगचा शेवटचा सामना आहे हा. माणिकचंद ऑक्सिरिच आणि पुनीत बालन ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप कप 2025 सीझन 4. आजचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसातला हा 5वा सामना. तर एकूण स्पर्धेतला 36वा सामना. पहिला चेंडू उंच आकाशामध्ये फटका खेळला आहे. फलंदाज बघितलं होता की चेंडू अडवतात की काय, मी परत मागे जाईल, तो अर्ध्या वाटेत आला होता आणि परत फिरण्याचा प्रयत्न त्याच्या मनातही आला, मात्र तो विचार त्याने सोडून दिला आणि अखेर धाव पूर्ण केली. एक धाव इथे होणार आहे पूर्ण. जनार्दन जायंट्स फलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत तर भगतसिंग लिजेंड्स मैदानामध्ये क्षेत्र रक्षणासाठी येत आहेत.
आमच्या समवेत जोडले जात आहेत समालोचन कक्षामध्ये शैलेश निवंगुणे सर. यस, उंच उंच अतिशय जबरदस्त टायमिंग, कडक फटका, सरळ बॅट न खेळलेला हा एक शानदार षटकार. पुणित बालन ग्रुप दमदार षटकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. धन्यवाद. सुरेख आणि देखना फटका इथे आपल्याला पाहायला मिळतो. सरळ बॅटचा वापर आणि समोरच्या दिशेने ठोकलेला हा षटकार. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. धावसंख्या होते ती 7. लीग मधील ही शेवटची मॅच. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच आणि त्यानंतर चेंडू जातोय षटकारा पाठोपाठ पुन्हा एकदा चौकार 4 धावेंसाठी. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. 11 धावा धावफलकावरती. दोन्ही संघ जनार्दन जायंट्स आणि भगतसिंग लिजेंड्स पहिल्या विजयासाठी उत्सुक आहे आणि दोन्ही संघ पहिला विजय साकारण्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्या मॅच मध्ये. लेंथ बॉल होता, फ्लिक केला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप वरून येतोय वेगानं. यश तिथे आहे, अडवतोय तर 1 धाव तोपर्यंत यशस्वी पूर्ण करतील हे फलंदाज. धावफलकावरती 12. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. ललितच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवली जाते भगतसिंग लिजेंड कडून. तर हेमंत स्ट्राईक एंडवर. हो, टप्पा पडल्यानंतर असं वाटलं होतं, वेळ भरपूर होता, आखूट टप्प्याचा चेंडू होता, मात्र गतीचा वापर करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. हलकीशी जागा बनवण्याचा प्रयत्न केला, नाही शक्य झाला. अखेर निर्धाव चेंडू इथे बघायला मिळू शकतो. 12 धावा धावफलकावर. हो, पुन्हा एकदा उशीर होतोय, चेंडू निघून जातोय, मग फटका खेळण्यासाठी येतोय पुढे हेमंत. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. षटक पहिलं पूर्ण होतंय. 12 धावा जनार्दन जायंट्स. ललित पहिले षटक इथे 12 धावेंमध्ये खर्च करतायत. शुभम आणि हेमंत ही आघाडीची जोडी. मैदानामध्ये चांगलं काम आतापर्यंत त्यांनी केलंय. त्यामध्ये शुभम यांच्या बॅट मधून 3 चेंडूंमध्ये 11, त्यामध्ये 1 चौकार 1 षटकार. तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीला इथे गोलंदाज सज्ज होतील. दुसऱ्या षटकाची सुरुवात जे पॉवर प्लेचं षटक आहे, या षटकाची सुरुवात इथे होते. हा चेंडू लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाते. त्याचा दुहेरीत रूपांतर दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14. फ्रेंडशिप कप 2025 आणि या स्पर्धेचा आजचा 5वा दिवस आणि लीग मधली ही शेवटची मॅच, शेवटची लढाई. आणि दोन्ही संघांनी केलेला आतापर्यंतचा प्रवास अगदी योग्य पद्धतीने इथे सुरेखरित्या या स्पर्धेमध्ये या दोन्ही संघांचा प्रवास अप्रतिमरित्या इथे संपन्न केला. 15 धावा आतापर्यंत झाल्या. दुसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टॉस वरती इथे जेमतेम क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत, अन्यथा इथे झेल कदाचित झाला असता. परंतु जेमतेम इथे बॅटर बचावलेत. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. धावसंख्या होते ती 15 धावा, 16 धावा. हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 17 धावा. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. मात्र उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. क्वार्टर फायनल मध्ये 8 संघ दाखल झालेले आहेत. त्यामध्ये पहिला सामना होणार आहे ई आणि एच ग्रुप मधला टॉपर विरुद्ध डी आणि एफ ग्रुप मधला सेकंड टॉपर. पहिल्या लढतीमध्ये खेळणार आहे समर्थ चॅलेंजर्स विरुद्ध न्यू मवी स्टॅलियन्स.
दोन्ही संघांनी तयार राहा. बरोबर 4:30 वाजता रिपोर्टिंग आहे आणि 5 वाजता मॅच सुरू होणार आहे. दोन्ही संघ तयार राहतील. चेंडू आकाशामध्ये, इथे फलंदाज बाद. पहिला धक्का जनार्दन जायंट्सला. तर पुन्हा एकदा मी दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याची घोषणा करतो. ई आणि एच ग्रुपचा सेकंड टॉपर विरुद्ध डी आणि एफ ग्रुपचा टॉपर अशी मॅच होती. तर या मॅच मध्ये नादब्रह्म सर्ववादक विरुद्ध रमन बाग फायटर्स या दोन संघामध्ये मॅच होणार आहे आज रात्री. तर ही मॅच 6:30 वाजता सुरू होणार आहे. 5:30 वाजता दोन्ही संघाने रिपोर्टिंग करा. नादब्रह्म सर्ववादक आणि रमन बाग फायटर्स 5:30 वाजता रिपोर्टिंग टाइम. तर समर्थ चॅलेंजर्स आणि नुमवी स्टॅलियन्स 4:30 वाजता आपल्याला रिपोर्टिंग टाइम आहे. वेळेत उपस्थित राहा. पुन्हा टीम लिस्ट द्या, टॉस करा आणि आपली सगळी टीम व्हेरीफाय करून घ्या आणि खेळायला सुरुवात करा. उचलला चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक मागे आहे, अडवण्याचा प्रयत्न करतील. तर उद्या क्वार्टर फायनलच्या 2 मॅच उद्या होणार आहेत. 2 मॅच आज होणार आहे, 2 मॅच उद्या होणार आहेत. उद्या ए आणि बी ग्रुपचा टॉपर विरुद्ध सी आणि जी ग्रुपचा सेकंड टॉपर. तर या मॅच मध्ये महालक्ष्मी मॅव्हरिक्स विरुद्ध रंगारी रॉयल्स असा सामना सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. तर उद्या सकाळी 8:45 वाजता दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचं आहे. अर्थात 8:45 रंगारी रॉयल्स आणि महालक्ष्मी मॅव्हरिक्स. तर उद्याचा दुसरा सामना आहे क्वार्टर फायनलचा, तो म्हणजे ए आणि बी चा सेकंड टॉपर विरुद्ध सी आणि जी चा टॉपर. त्यामध्ये श्रीराम पथक विरुद्ध शिवमुद्रा ब्लास्टर्स ही मॅच होणार आहे. सकाळी 10 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. शिवमुद्रा ब्लास्टर्स आणि श्रीराम पथकला. संध्याकाळ बरोबर ही मॅच सकाळी 10:30 वाजता उद्या सुरू होणार आहे. त्यामुळं उद्या 4ही संघांनी लक्षात ठेवा. 8ही संघांनी उद्याचे 4 संघ, आज संध्याकाळी 4 संघ आहेत आणि या संघांनी वेळेत उपस्थित राहा. उपांत्यपूर्व सामन्यांसाठी आपल्याला भरपूर शुभेच्छा. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपला. शुभम विजय ही जोडी मैदानामध्ये खेळते. तर विजय हे 50 वर्षावरील खेळाडू आहे. सागर गोलंदाजी मार्ग वरती सागर आहे. शुभम आणि विजय या दोघांना आपण सलामीला अर्थात दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचना बघणार आहोत. विजय नवीन आहे. एका चेंडूचा सामना केला विजयने, अजून धावत काढलं खातं खोललेलं नाहीये. तर इथे याचे जोरदार फटका होता. पूल केला चेंडूला मिड विकेटला. 4 धावा जरूर प्राप्त होतील जनार्दन जायंट साठी. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. सुरेखरित्या इथे फटका सजवला जातो. शुभम यांच्या बॅट मधून सागर यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. चौकारानंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 22. शुभम इथे विस्फोटक बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू इथे देखील ऑन साइडला चेंडू ढकलून देण्याचा प्रयत्न होता, परंतु जितका इथे मनामध्ये विचार होता की हळवार पद्धतीने चेंडू येईल त्यापेक्षा अधिक वेगात चेंडू टप्पा पडल्यानंतर शुभम आणि त्याचबरोबरीने बंडू हे 2 बॅटर इथे मैदानामध्ये आहेत. यस, हा चेंडू देखील अगदी वेगात आला, परंतु शेवटच्या क्षणी चेंडूला जी दिशा दिली त्या दरम्यान 2 धावा बंडू यांच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 25. या षटकामध्ये आतापर्यंत सागर यांनी 7 धावा खर्च केल्यात. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. त्यामध्ये 1 चौकार, 1 दुहेरी, 1 सिंगल आहे. तर 2 चेंडू देखील निर्धाव आहेत. जे आतापर्यंत या षटकामध्ये
चांगली गोलंदाजी सागर यांची. चेंडू देखील उजव्या यष्टीच्या लगत टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू उजव्या यष्टीच्या लगत मार्गस्थ होतोय. त्या दरम्यान चेंडू असेल निर्धाव. षटकाची होते समाप्ती. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जनार्दन जायंट्स या संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 25 धावा 25 रन्स for loss of 1 wicket after 3 overs. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जनार्दन जायंट्स रोखलेले. सागरचं षटक देखील चांगलं राहिले. एक चौकार जरी आलेला मात्र इतर चेंडूमध्ये सागर प्रभावी ठरला. 3 डॉट बॉल होते सागरच्या षटकामध्ये. 1 सिंगल 1 डबल. 7 धावा केवळ खर्च केला सागरनं आणि धावफलक 25 वरती आलेला आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शुभम 20 वरती नाबादे. 25 पैकी 20 धावा शुभमच्या आहेत. तेही 10 चेंडूमध्ये त्याने काढल्यात आणि इतर 8 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आलेल्या आहेत. तिथे एक खेळाडू गमावलाय जनार्दन जायंट्सनं. बंडू नॉन स्ट्राईक एंडला. शुभम स्ट्राईक एंडला. राकेशचा सामना इथे करेल. बॅकफूट वरती गेला. बॅटपॅड एकत्र आणलं. बचाव केला तिथे. भक्कम बचाव होता तो. चेंडूला अजिबात त्याने जागा दिली नाही यष्टा उडवण्याची आणि स्वतःला सुरक्षित बनवलेला आहे. 1 धाव इथे मिळते. धावफलक 27. 1 गडी बाद. माफ करा 26 आहेत. 1 गडी बाद चौथ्या षटकामध्ये. शुभम आणि बंडू. राकेश शेवटचा शेवटचा साखळी फेरीतील सामना आहे. 36वा सामना आपण कव्हर करतोय. संपूर्ण 5 दिवसांमध्ये साखळीतले सगळे सामने व्यवस्थित वेळेवरती संपन्न झालेले आहेत आणि हा सामना संपल्याबरोबर आपण उपांत्यपूर्व फेरीला प्रारंभ करणार आहोत जिथे तगडी झुंज बघायला मिळेल. नॉकआउट राऊंड. आतापर्यंत 3-3 सामने खेळायचे होते. कोणी पराभूत झाला कोणी जिंकला तरी देखील सामने पुढे चालूच राहत होते. पराभव झाल्यानंतरही तुम्हाला पुढचा सामना खेळायचाच होता. मात्र या लढतीमध्ये जय पराजय महत्वाचा नाहीये. यानंतरची पुढची लढत जी आहे जी उपांत्यपूर्व फेरीची आहे ती लढत मात्र दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई असलेली लढत असणार आहे. डू ऑर डाय अशी लढत असणार आहे. नॉकआउट राऊंड आहे. पराभव झाल्यानंतर तो संघ बाहेर परतणार आहे. तर या सामन्यामध्ये दोन्ही संघांना पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे आणि पहिला विजय स्पर्धेतला नोंदवण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत. जबरदस्त झुंज देत आहेत. 26 धावा धावफलकावरती आलेले आहे. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना या षटकामध्ये राकेशनं पुन्हा एकदा धावा रोखलेल्या आहेत. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव आहेत. परत एकदा बॅकफूट वरून फ्लिक करण्याचा प्रयत्न होता मात्र फसलेला. चेंडूवरती धाव मिळणार नाही. 4 चेंडू डॉट. अलीकडे डॉट चेंडूंना जास्त महत्व आलेले. तुम्ही बघितलं असेल की आताही स्क्रीनवरती तुमच्या जर गोलंदाजांचं विश्लेषण आलं तर मेडन एम नसतो तिथे डी असतो. डॉट. 2 षटकं टाकली किंवा 1 षटक टाकलं तर त्याच्यामध्ये डॉट बॉल किती टाकलेत हे जास्त महत्वाचं आहे. षटक संपले. 4 षटकांचा खेळ संपला. जनार्दन जायंट 26 वर 1. राकेशच्या या षटकातून फक्त 1 धाव आहे. विकेट नाही मिळाली राकेशला मात्र स्कोअर पूर्ण अडवलाय त्याने. माणिकचंद ऑक्सिरिच इनिंग ब्रेक आपण इथे बघतोय. 2002 पासून माणिकचंद ऑक्सिरिच हे बाटलीबंद पाणी ग्राहकांच्या सेवेत आलेलं आहे. माणिकचंद उद्योग समूहाचा एक अत्यंत सुंदर असं प्रॉडक्ट. रिव्हॉल्युशनरी ऑक्सिजनेशन प्रोसेसच्या माध्यमातून 300% ऑक्सिजन पाण्यामध्ये मिसळला जातो. भरपूर न्यूट्रिएंट्स पाण्यामध्ये मिसळले जातात आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी एक अतिशय उत्तम असं पाणी पृथ्वीच्या आरोग्याची देखील इको हेल्थची देखील काळजी घेतं. पाण्यासाठी वापरली जाणारी बाटली ही 100% पुनर्वापरात उपयोगात आणता येते आणि पांढऱ्या लाल रंगाचे डिझाईन आकर्षक डिझाईन मध्ये आज हा प्रॉडक्ट ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला आहे. इनिंग ब्रेक मैदानामध्ये होईल. पुन्हा एकदा माणिकचंद ऑक्सिरिच पाणी पिऊन तरतरीत झालेले खेळाडू
मैदानामध्ये उतरतील. हायलाइट्स बघतोय आपण मागच्या या 4 षटकांमधल्या. काही फटके जरूर बघायला मिळाले पहिल्या षटकांमध्ये, मात्र त्यानंतर धावांचा थोडा दुष्काळ पडला. इथे पहिला फलंदाज बाद झाला, नंतर मात्र धावा मिळाल्या नाहीत. मोठ्या संख्येने खूप एखादा चौकार बघायला मिळाला. मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये एकच चौकार आहे जो पहिल्या बॉलवरती खेळला होता आणि त्यानंतरचे पुढचे 10 चेंडू कोणतीही बाउंड्री नाहीये आणि म्हणूनच 4 षटकामध्ये फक्त 26 वरती अडवलंय जनार्दन जायंट्सला. अजून 4 षटक शिल्लक आहे. शेवटच्या 4 षटकांमध्ये तुम्हाला कात टाकावी लागेल, म्हणजे मरगळ आलेली आहे ना ती झटकून द्यावी लागेल आणि फलंदाजांना गोलंदाजांवरती हल्ले चढवावे लागतील. मोठा स्कोर इथे आपल्या गाठीशी असल्यावरच विजय मिळवता येतो असं मागचे 5 दिवसांमध्ये आपण पाहिलेलं आहे. छोट्या स्कोअरवरती डिफेंड करणं खूप कठीण झालेलं आहे. 83 धावांचा सामना आपण पाहिला होता दगडूशेठ वॉरियर्सचा. त्यांनी तो लढवला होता, जिकिरीने लढवला होता, पण अखेर जिंकण्यास त्यांनाही अडचण आली. हे स्लिपरी हँड्स आहेत, अनेक झेल सुटलेले आहेत आणि त्यांचं कारण आहे की कोणी प्रोफेशनल खेळाडू नाहीये या स्पर्धेमध्ये. सगळे सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते, कोणी ढोल ताशा पथकातील वादक आहेत, तर कोणी नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आहेत. आपला व्यवसाय सांभाळतात, कोणी शिक्षण घेतोय, कोणी जॉब करतोय, कोणी व्यवसाय सांभाळतोय. आणि इथे फ्रेंडशिप कप स्पर्धा आली तर मात्र काही दिवस थोडेसे अभ्यास प्रॅक्टिस करतात आणि मैदानामध्ये उतरतात. यस, आपण बघतोय खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा मिळेल. तीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. शुभम 25 वर नाबाद. सगळी डावाची जबाबदारी शुभमने हातात घेतलेली आहे. इथे अडवण्याचा प्रयत्न असफल, निष्फळ आणि तिथे 2 धावा. एकच धाव मिळते शुभम साठी. बंडू आता स्ट्राईक एंड वरती 50 वर्षावरील खेळाडू आहे बंडू. 31 वरती 1 जनार्दन जायंट्स. पाचव्या षटकामध्ये 32 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. उजव्याच्या बाहेर आहे, बराचसा बाहेर आहे, वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धाव फलकावरती आहेत 33 धावा. जनार्दन जायंट्स. जनार्दन पवळे हे विख्यात पैलवान होते. त्याचबरोबर क्रांतिकारक देखील होते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. तुरुंगवास सुद्धा त्यांनी भोगलेला होता. यस यस यस, उंच फटका आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे खाली, मात्र कॅच सुटेल. जीवदान प्राप्त होते. अप्पर कट होता, मोठा फटका होता शुभमचा. एक चांगली संधी होती, कारण एक मात्र खेळाडू असा आहे की जो धावा बनवतोय, ज्याच्याच बॅट मधून फक्त धावा येत आहेत. बाकी खेळाडूंकडून धावा थांबलेल्या आहेत. 35 पैकी 28 धावा एकट्या शुभमच्या आहेत. एकटा शेलार मामाच्या तडफेने लढतोय इथे. मात्र बंडू हे ज्येष्ठ खेळाडू आहेत जे नॉन स्ट्राईक एंडला बराचसा बाहेर होता. उजव्या इष्टीच्या अप्पर कट खेळला आणि तिथे क्षेत्ररक्षक बघा सीमारेषेवरती झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला,
मात्र कंट्रोल ठेवू शकले नाही. बऱ्याच वेळा असं होतं की माझा पाय बाहेर पडतो की काय, मी नक्की सीमारेषेच्या आतमध्ये आहे का, हा जो प्रश्न असतो क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये सीमारेषेवरती विशेष म्हणजे, आणि मग झेल सुटतो देखील. जीवदान इथे प्राप्त होतंय 5व्या षटकामध्ये 33 धावा. स्ट्राईक एंड वरती शुभम परत एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. इथे पॉइंट आणि थर्ड मॅन मध्ये गॅप आहे. 4 रन. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा. चांगला फटका. इथे जे जीवदान मिळालं त्या जीवदानाचा फायदा इथे चौकाराने केला जातोय. धावसंख्येमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकं इथे पूर्ण झाली आहेत आणि त्यामध्ये शुभम यांच्या बॅटिंग मध्ये 16 चेंडूमध्ये 32 धावा. 200च्या स्ट्राईक रेटने त्या धावा बनवल्यात. 39 मधल्या 32 धावा शुभम यांच्या बॅटमधून आल्या. तर दुसऱ्या बाजूने बंडू इथे अप्रतिम अशी 7 त्यांना देत आहेत. षटकाची होते सुरुवात. डाव्या इष्टीच्या बाहेर इथे चेंडू हाताळला जातोय. विवेक गोलंदाजी मार्क वरती आणि पहिला चेंडू अवांतर आहे. धावसंख्येत अतिरिक्त धावेने वाढ होते. धावसंख्या होते ती 40 एका गड्याच्या मोबदल्यात. 6व्या षटकाची इथे सुरुवात. हा चेंडू फुलर लेनचा आहे. उजव्या इष्टीच्या लगत हाताळला जातोय. चेंडू इथे निर्धाव आहे. डॉट. चांगलं कमबॅक. एक चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर तर लगेच पुढचा चेंडू इथे उजव्या इष्टीच्या लगत. सुधारणा इथे केली आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने इथे चेंडू हाताळला जातोय. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव आहे. काहीसा कानमंत्र इथे शुभम देखील बंडू यांना देत आहेत की व्यवस्थित चाललंय. बॅटवरती चेंडू घ्या आणि पुन्हा एकदा चेंडू इथे यष्टीरक्षकाच्या दिशेने इथे मार्गस्थ होतोय. यस बॅटर बाद आहे की नाही बघा. स्वयंघोषित इथे बाद होता येणार नाही. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने बाद व्हावं लागेल. असं स्वतःच ठरवून बाद नाही होता येणार. स्वयंघोषित. तर इथे बाद होण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. इथे फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू इथे निर्धाव आहे. डॉट. परंतु इथे नो बॉल आहे. बीमर इथे हाताळला गेला आणि त्या दरम्यान शुभम देखील कळवत आहेत की या फ्री हिटच्या चेंडूवरती बॅट वेगात फिरवाच. एखाद्या वेळेस चौकार षटकार येऊ शकतो. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. परंतु हा फ्री हिटचा चेंडू देखील निर्धाव. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. बंडू हे चांगला प्रयत्न करतात परंतु विवेक सतसत विवेक बुद्धीने इथे गोलंदाजी करतायत. हा चेंडू देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बघा आता चेंडू स्वतःहून यष्टांवरती आदळत होता परंतु बंडू यांनी ठरवलंय की त्याला स्टंप पर्यंत सोडायचंच नाही. त्याला तिथेच ठेवायचंय. वाह. आता हा शेवटच्या चेंडूवरती बरोबर बॅटवरती आला परंतु इथे धाव घेण्यास नकार. षटकाची होते समाप्ती. 6 षटकांचा खेळ समाप्त. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 41 धावा. तर अजूनही 2 षटक इथे शिल्लक आहेत. 12 चेंडू अजूनही पहिल्या डावातील शिल्लक आहेत आणि दोन्ही संघ इथे विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. ही सन्मानाची लढाई आहे. इथे मॅच जिंकायचीच आहे. आम्हाला देखील आमच्या खात्यामध्ये पॉइंट्स टेबल वरती 2 पॉइंट्स इथे कमवायचे आहेत आणि त्यासाठीची लढाई आहे. जे हारलेत ना त्यांना पुढच्या वर्षी अजून जोमाने आणि अजून ताकदीने इथे मैदानामध्ये यावं लागेल. परंतु उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे.
मी हारलेल्या संघांना देखील विनंती करेल की जरी तुम्ही हरला असाल तरी उद्या जिंकलेल्यांना प्रतिसाद देण्यासाठी, चांगला पाठिंबा देण्यासाठी तुम्हाला देखील मैदानामध्ये मोठ्या संख्येने यायचंय आणि त्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचंय. इथे आपण पाहतोय चेंडू बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि शुभम वन साइड हिरो प्रमाणे जी अफलातून अशी बॅटिंग करतायत. जसा चेंडू आवाक्यामध्ये मिळाला तो क्लास इथे शुभम यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला भेदत चौकार 4 धावेसाठी. धावसंख्या 4 ने वाढ, धावसंख्या 45. आमचे मंडळ भारी आता आमची बारी आमचे मंडळ भारी. सुरेखरित्या इथे फटका खेळला जातोय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 45 धावा. हा चेंडू देखील इथे बॅटची एज, परंतु इतक्या जवळ यष्टीरक्षक उभे आहेत. इथे झेल टिपणं म्हणजे फार अवघड काम आहे. चेंडू बॅट वरतून ज्या वेळेस ब्रश होतो त्यावेळेस अधिक वेगाने तो मार्गस्थ देखील होतोय. राकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आहेत. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. मगाशी जीवदान मिळालं परंतु आता टिपला जाईल झेल आणि शुभम यांचा संपलाय खेळ. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं कशा पद्धतीने इथे झेल टिपला गेला. उंचीवरचा झेल इथे आपण पाहिला सुरेखरित्या या ठिकाणी टिपला जातोय. पंचेचाळीस धावा इथे 2 गड्यांच्या मोबदल्यात झाल्यात. 7वं षटक सुरू आहे. नवीन बॅटर इथे भूषण. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. राकेश यांनी आतापर्यंत जी गोलंदाजी केली ना कौतुकास्पद आहे. कारण पहिल्या षटकामध्ये त्यांच्या खात्यामध्ये इथे विकेट जोडली गेली नव्हती, परंतु या षटकामध्ये एक बिग विकेट त्यांनी इथे मिळवली आणि 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. इथे मात्र भूषण यांच्या बॅट मधून बघा जवळपास इथे क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यामध्ये चेंडू होता, परंतु दोन्ही हातांमधून चेंडू निसटला आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावेंसाठी. आमचे मंडळ भारी आता आमची बारी आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची. धन्यवाद. पुढील मॅचचा कॉल आपण इथे करतोय. क्वार्टर फायनलची जी मॅच आहे सुपर 8 ची, सुपर से ऊपर वाली मॅच, त्या मॅचचा कॉल नुमवी स्टॅलियन्स कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपण लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. तर त्यांच्या विरोधात समर्थ चॅलेंजर्स आपल्याला देखील विनंती आहे आपण लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. दोन्ही टीम्स ज्या सुपर 8 मध्ये लढणार आहेत त्या दोन्ही टीम्सला इथे विनंती केली जाते. समर्थ चॅलेंजर्स आणि नुमवी स्टॅलेन्स या दोन्ही संघांना विनंती आहे आपली प्लेइंग 11 देण्यासाठी. आपल्याला विनंती असेल की आपण लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. 7 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा. 42 चेंडूमध्ये 52 धावा केल्यात. विकेटही जास्त गमावलेल्या नाहीयेत, परंतु तरी देखील निर्धाव चेंडू जे हाताळले जातात प्रामुख्याने 50+ बंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय काहीशे निर्धाव चेंडू हाताळत आहेत आणि त्याचमुळे इथे धावसंख्येला कुठेतरी रोखण्यामध्ये इथे बॉलिंग टीमला यश मिळत आहे. पहिला चेंडू इथे शेवटच्या षटकातील राकेश
अवांतर हातात आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 53 धावा. भूषण स्ट्राईक एंड वरती आहेत आणि तेजसच्या हातामध्ये चेंडू. बंडू नॉन स्ट्राईक एंड वरती. सलामीची जोडी भूषण फलंदाज आणि बंडू देखील आपण पाहिले की 3ऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. 50 वर्षावरील खेळाडू. आतापर्यंत 16 चेंडू खेळले, 3 धावा बनवलेल्या आहेत नॉन स्ट्राईक एंडला. तर इथे उंच फटका. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन, 6 धावा, षटकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ धन्यवाद. 6 धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ होते आणि या बिग हिटची गरज सुरुवातीपासून होती. ती मात्र इथे बिग हिट इथे करता आले नाहीत. परंतु जेवढा वेळ मिळतोय, जेवढे चेंडू शिल्लक आहेत त्यामध्ये इथे षटकारबाजी केली जाते. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मधून चेंडू काहीसा मिस टाइम स्ट्रोक होताना आपण पाहिलाय. 1 धाव वेगात पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न, परंतु वेळेस नकार. तिथे मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात बंडू इथे धावबाद होतील. परंतु या स्पर्धेमध्ये बंडू यांनी देखील खेळण्याचा आनंद घेतला. वयाची 50 वर्ष पूर्ण झालेले खेळाडू आहेत आणि वय जरी इथे 50 वर्ष असलं तरी मैदानामध्ये उतरल्यानंतर अगदी 16 वर्षाच्या खेळाडूंप्रमाणे त्यांचा जोश इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. पाहूया 3रे पंच इथे कोणाच्या बाजूने कौल देतील. आणि टेक्नॉलॉजी आहे, त्या टेक्नॉलॉजीचा वापर स्लो मोशन द्वारे देखील आपण पाहतोय. इथे बॅटर सेफ आहेत की नाही याची पडताळणी. चेंडू लागल्यानंतर बेल्स इथे यष्ट्यांवरून उडवल्या जात आहेत की नाही याची पडताळणी इथे केली जाते. प्रत्येक अँगल आहे, त्या अँगलचा इथे वापर केला जातोय. काय वाटतं सर, इथे बॅटर सेफ आहे की पहिला यशस्वी प्रयत्न आहे? जो क्षेत्ररक्षकाने केला होता, स्टंपला स्पर्श झाला, मात्र बेल्स नव्हती पडली. आणि त्याच्यानंतर फलंदाज पोहोचतोय पण एकदमच बागेत फिरल्यासारखा पोहोचतोय. कुठे बॅट ड्रॅग करत नाही, बॅट हवेमध्येच आहे आणि तो आरामात येतोय विकेट क्रीज मध्ये. आणि तेच बघायचे आता की स्टंप उडवले त्यावेळेस त्याची जागा कुठे आहे. आणि मला वाटतं इथे लाल दिवा पेटलेला आहे. फलंदाज बाद आहे. त्यांचा उजवा पाय अक्षरशः क्रीजच्या आतमध्ये होता, मात्र डावा पाय जो क्रीजच्या बाहेर होता तो क्रीजच्या बाहेर होता आणि त्यामुळंच जरी आतमध्ये पाय असेल तर तो हवेत होता. पंचांना निर्णय घेणं सोपं जाते. अजून एक फलंदाज बाद होईल. शेवटचे काही चेंडू इथे शिल्लक आहेत आणि जनार्दन जायंट्सला अजून काही धावा बनवता येतील. स्पर्धेच्या मागच्या काही सामन्यांचा आढावा घेतला तर या धावा काही मोठ्या नाही. ते नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहेत. जनार्दन जायंट्सचे हे सगळे कार्यकर्ते आहेत. जनार्दन जायंट्स गणेशोत्सव मंडळाचे सगळे कार्यकर्ते. ओहो हो, जेल सुटलेला आहे. सोपा कॅच होता वाईडिश मिड ऑफला, मात्र तिथे जमिनीवरती पडतोय. 1 धाव पूर्ण होणार आहे. 61 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये जनार्दन जायंट्स. तेजसचं हे षटक आहे, शेवटचं षटक. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. भूषण आणि आदित्य ही जोडी. मोठा फटका खेळायचा आहे, मात्र लेग स्पिन टाकलेला चेंडू डाव्या यष्टीवरती पडला, बाहेर निघाला. पोझिशन मध्ये नव्हता फलंदाज, योग्य ती पोझिशन नव्हती खरं तर, आणि त्यामुळेच फटका कन्वर्ट करता आला नाही धावांमध्ये. भूषण स्ट्राईक एंडला खेळणार आहे. 6 चेंडू मध्ये 14 धावा. इथे भरकटतोय गोलंदाज, वाईड असेल. एक अतिरिक्त धाव जरूर प्राप्त होणार आहे आणि 62 धावा धाव फलकावरती लागतायत 8व्या षटकामध्ये. इथे थोडासा बाहेर होता, रूम मिळाला कव्हर्सला. मोठा फटका, 4 रन. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन युक्त चौकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का
कुस्तीची चला आता मैदान गाज. क्रिकेटमध्ये जो ज्या बॅटरच्या बॅटला बॉल लागत नाही ना, बॅटर डायरेक्ट रन आउट. हे मोठे क्रिकेट असंच होतं. फेरी मारून डायरेक्ट 11 शोधले. अशी इकडून गेले आणि लगेच आले 11 घेऊनच आले. जिंका जर बॅटिंग कर की तू बॅटिंग का नाही करत. इथं बेस्ट बॅट्समन घेतलंस इथं काय होतंय थोडा आहे ना. तुला काय सांगतो किती पोझिशनला येत होतास ओपनिंगला. आता एवढ्या मॅच मध्ये झालं ओपनिंगला बॉल बॅट वरती येतं किंवा आला तरी आउट डायरेक्ट हे करा स्विच कर. पण आता समोरची टीम चांगली आहे. मला वाटतं यांची आहे ना यांची आहे ना मायाला लेफ्टीला बॉल टाकता येतं. त्याचा ऑफ ब्रेक येतो बॅट वरती घ्या आणि मैदानात गेला सरळ बेसिक तो एंड चॉईस कर आणि त्या एंडला जरा बॅटिंग कर आणि बॉलिंग पण करताना आहे ना विकेटला जाऊ नको. जेवढे निगेटिव्ह बॉल जातील ना तेवढा तुम्हाला कसं आहे आपली पोरं येते आपण खेळतो म्हणून मी साधा ढोल बांधला तर ढोलाबरोबर खाली झोपत तब्येत ऐकत नाही. आता आमची भारी. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. एका लाईनीत एका ओळीत आपल्याला मैदानात यावं लागेल. प्लीज सर. यानंतर क्वार्टर फायनलच्या लढती सुरुवात होणार आहे. मौका मारा चौका. आपल्याला लीग लगेच इथे उरकून घ्यायचे. बघा दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. फळा किंवा यश. क्षेत्ररक्षण करणारी टीम आता मैदान गाजवू असो हारवा. आपल्याला विनंती आहे आपण हायलाइट्स इथे मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता. कशा पद्धतीने इथे चेंडू निर्धाव पद्धतीने हाताळले गेले, कशा प्रकारे ही इनिंग खेळवली गेली, कशा प्रकारे चौकार षटकार आले, कशा प्रकारे राकेश यांनी गोलंदाजी केली. या सर्व गोष्टी म्हणजे कशा विकेट्स मिळवल्या, कसे झेल घेतले, या पहिल्या इनिंगच्या हायलाइट्स आणि हायलाइट करून टाकणारा हा खेळ. उत्सव केला आम्ही. त्याचं नाव क्रिकेट. साजरा. फ्रेंडशिप कप 2025 सीझन 4 मध्ये पुनीतदादा बालन यांच्या अथक प्रयत्नातून, कष्टातून, स्वप्नातून, संकल्पनेतून संपन्न होणारी स्पर्धा. गणेश मंडळ, नवरात्र मंडळ आणि त्याचबरोबर ढोल ताशा पथक या सर्वांना एकत्रित करून हा क्रिकेटचा नवा अध्याय लिहिणारं व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर पुनीत दादा बालन. क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट बरोबरच लेदर बॉल क्रिकेट, ते स्वतः देखील चांगले क्रिकेटर आहेत आणि लेदर बॉल मध्ये त्यांचं फार फार म्हणजे फार चांगला खेळ आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलेला आहे. त्यांच्या नावाची एक टीम देखील आहे आणि चांगले चांगले खेळाडू त्यांच्या टीम मध्ये आपण खेळताना देखील मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये पाहिलेले आहेत. त्यामुळे व्यवसायाबरोबर क्रिकेट आणि समाजसेवेबरोबर देखील क्रिकेट हे अटूट नातं पुनीत दादा बालन यांचं देखील आपण पाहिलेलं आणि त्यांच्या ग्रुपच्या वतीनेच या स्पर्धेचं आयोजन चौथ्या पर्वामध्ये देखील इथे संपन्न होतंय आणि खेळाडू देखील मनमोकळेपणाने आणि खेळाडू वृत्तीने या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. आपले दोन्ही ऑफिशियल पंच इथे मैदानामध्ये येत आहेत. बघा सकाळी 8-8:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30-10 वाजेपर्यंत हे पंच
आपल्याला कामकाज करताना पाहायला मिळतात, परंतु चेहऱ्यावरचे स्मित भाव आणि अगदी मनाने ते मैदानामध्ये चांगलं काम देखील करतायत की इतका वेळ देखील आम्ही काम करून कुठल्याही प्रकारचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत नाहीये. हे या स्पर्धेवरचं प्रेम आहे, या खेळाविषयीचं हे प्रेम आहे आणि हेच प्रेम आपल्याला वारंवार प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेलं आहे. समर्थ चॅलेंजर्स टीम कॅप्टन लगेच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. समर्थ चॅलेंजर्स समर्थ चॅलेंजर्स आपल्याला विनंती आहे की आपली प्लेइंग 11 घेऊन लगेच इथे कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे, कारण क्वार्टर फायनलचा नाणेफेकीचा कौल या मॅच नंतर लगेच केला जाईल. त्या अगोदर ते आपण 11 खेळाडूंची यादी, खेळाडूंची तपासणी, व्हेरिफिकेशन इथे करणार आहोत आणि त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि समालोचन कक्षामध्ये माझ्या बरोबर जोडले जात आहेत गोपी जाधव सर. आपला देखील मनपूर्वक स्वागत, वेलकम. 67 धावांचं लक्ष आहे. धन्यवाद शैलेश सर. पहिला चेंडू टाकण्यासाठी शुभम तयार, तर स्ट्राईक एंडला विशाल. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या भरपूर बाहेर टाकलाय. पंच वैभव कातोरी सर आमच्या दिशेने इशारा करतायत. वाईट बॉल एक्स्ट्राने सुरुवात झाली. एक्स्ट्रा टाकून चालणार नाही, कारण जास्त धावा पहिल्या डावात आलेल्या नाहीयेत. 67चं लक्ष ठेवलंय. 66 बनवल्या गेल्या भगतसिंग लिजंड या संघासाठी आणि यानंतर उपांत्यपूर्व लढतीचे सामने सुरू होणार आहेत. सुपर 8चा थरार जे नॉकआउट मध्ये खेळले जातील. कोलवर टप्प्याचा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न जागेवरूनच खेळू पाहत होता, यावेळेला देखील बीट केलाय. अजून एक डॉट बॉल. पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहेत आणि अशा वेळेला पॉवर प्ले भेदण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेला देखील बीट केले. लवकर कमिट झाला फलंदाज. पहिल्या 2 चेंडूंवर एकही धाव आलेली नाही. एक धाव आली आहे, ती व्हाईट बॉलची होती आणि दुसरा चेंडू मात्र चांगला कमबॅक करत असताना अचूक टप्प्यावर टाकला गेलाय. शुभमचा पुढचा चेंडू. आखू टप्प्याचा बॉल, फटका हवेत. क्षेत्ररक्षक आहे, परंतु 2 खेळाडूंच्या मध्ये, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉल पडलाय. आधी तू की आधी मी, हाच प्रश्न एकमेकांना विचारला गेला. ऍक्शन रिप्ले पाहूया. टप्पा पडल्यानंतर बॉल वरती आला, राईज झाला होता. कांद्याचा वापर यावेळेला केला, मात्र झेल झालेला नाहीये. 2 फिल्डरच्या मध्ये बॉल पडला आणि तिथे धाव देखील घेतले गेले. संधी निर्माण झाली होती, मात्र ती पूर्ण करता आलेली नाहीये. धावसंख्या 3, बिनबाद 3. ओरती विकेटने पुढचा चेंडू पॅडवर टाकण्याचा प्रयत्न, लेग स्टंपला मिस करेल. परत एक वेळेला व्हाईट बॉल, दिशाहीन चेंडू. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. धावफलक 4 वर पोहोचलाय आणि या एक्स्ट्रा रोखायच्या असतील. तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त नाहीये, त्यामुळे तुम्हाला उधळपट्टी करून चालणार नाहीये आणि जर उधळपट्टी केली तर मंदी येऊ शकेल आणि फलंदाजांना इथे संधी मिळू शकेल. त्यामुळे इथे मंदी येणार नाही याची काळजी घ्यायची. अचूकता गरजेची असणार आहे. विशाल शुभम तयार, यावेळेला अचूक टप्प्यावर टाकलाय. चांगलं कमबॅक. विशालला बीट केलंय. 4 ही धावसंख्या सध्या धावफलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 66 धावा बनल्या आहेत. ऍक्शन रिप्ले पहा, अचूकता पाहायला मिळाली. पुलपीच होता. फुलेलींचा बॉल यावेळेला खेळता आलेला नाहीये. बॉल चाललाय डॉट बॉल. मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक इथे टाकलं जाते. शुभम पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, आतली कड घेतली आहे बॉलने. यष्टीरक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एकदा मिळते. धावफलक 5 वर पोहोचलाय. सुरुवात इथे चांगली गोलंदाजाकडून. 2 चेंडू त्याने एक्स्ट्रा टाकली. 4 बॉल मध्ये 5 खर्च केलेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रयत्न इथे मोठ्या फटक्यासाठी केला जाईल. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतील. पाठिंबा मोठा आहे. समर्थक आणि समर्थन हे मोठं असलं तरी जिंकतो तोच ज्याच्या रक्तातच लढण्याची धमक असते. आज इथे या सामन्यामध्ये लढाईचे लीग स्टेज मधला शेवटचा सामना आहे. गोलंदाज शुभम तयार. कोलवर टप्प्याचा बॉल फ्लिक केलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन खेळलाय. पहिला चौकार. चेंडू सीमारेषा पार. धावसंख्या 9. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. सुरेख असा लेगलांचा फटका. चांगला बॉटम हँडचा वापर. फक्त दिशा दिली पायावरच्या चेंडूला. इथे फाईन लेगच्या दिशेने खेळून काढला आणि त्या दरम्यान आलेला चौकार. शुभम यांच्या विरोधात चढवलेलं आक्रमण आणि
बॅटरची जर शैली आपण पाहिले ना तर अगदी सन ग्लासेस वापरत असताना इथे बॅटिंग करतायत आणि स्टायलिश बॅटर म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. यावीला बॉल राईस आलाय, चांगला टप्पा होता, टप्पापर्यंत हाय हॅलो केलं बॉलनी, मागच्या बॉलच्या चौकाराचं इथे उत्तर दिलंय. बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ली पाहूया या बॉलचा. सनग्लासेस परिधान केलेत आणि त्यानंतर खेळताय. तुम्ही उल्लेख केला की स्टायलिश खेळाडू आहे, परंतु धावा देखील तेवढ्याच स्टाईल मध्ये काढायच्या असतील कारण 67 धावा तुम्हाला बनवायच्यात. स्टाईल बरोबर तेवढी चांगली फटकेबाजी टॅलेंट देखील गरजेचं असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 67चा पाठलाग करत असताना धावसंख्या 9 धावा बिनबाद भगतसिंग लिजंड्स. सुरुवात तर चांगली केली आहे. 9 धावा आणि आघाडीच्या दोन्ही बॅटरने, एका बाजूने विशाल तर दुसऱ्या बाजूने राजू. आणि राजू जर आपण पाहिलं तर अगदी जेंटलमॅन, राजू बन गए जेंटलमॅन आणि जेंटलमॅन इनिंग त्यांना पेश करावी लागेल. पहिलं षटक संपलंय, 9 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 या संघाचं प्रामुख्याने भूषण. इथे गोलंदाजी मार्क वरती भूषण येत आहेत आणि या ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण पुणे शहर, पुण्यनगरी आणि त्यामध्ये एक सजलेलं नटलेलं हे शिंदे हायस्कूलचं मैदान, अष्टपैलू स्पोर्ट्स हे मैदान आपण पाहतोय. लगेच आपण मॅच कडे वळतोय. पुढचा चेंडू भूषण यांचा. इथे देखील बॅकफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षक मात्र इथे चुकी करतील. चेंडूने दिलाय गुंगारा. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धावेंसाठी. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले पहा. बॅकफुटला गेले, त्यानंतर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होता डीप मध्ये आणि आता गोलंदाजांनी डोक्याला हात लावलीत. तो विचार करतोय ह्या धावा रोखल्या असत्या, मात्र पहिल्या बॉलवर भूषणच्या विरोधात चौकार आलाय. धावा झालेल्या आहेत आता 13. विशाल पुन्हा एकदा स्ट्राईक इनला तयार. समोर आहे भूषण. ओर दी विकेट. हाफ ट्रॅकर बॉल. अप्पर कट. पॉइंटच्या डोक्यावरून नजाकत दाखवली आहे. पहिले ताकत फिर नजाकत. गेंदबाजने की हरकत, बल्लेबाज को मिल गई बरकत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. धन्यवाद. काय फटका इथे सजवला. अपरकटचा वापर आणि त्यानंतर बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चांगला फटका. बॅकफुटला गेले, थोडीशी उंची चेंडूने घेतली आणि त्यानंतर उसळी घेणाऱ्या चेंडूला उसळी घेतच टोला दिलाय. चौकारासाठी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 17. 17 म्हटल्यानंतर इथे मैदानामध्ये कोणाला तरी खतरा आहे. 17चा खतरा बघा. इथे तो खतरा गोलंदाज काहीसा इथे विचारपूर्वक स्वतःला सावरलाय. बॅक टू बॅक 2 चौकारांचा तर खतरा झालाय. पाहूया तिसरा येतोय की कमबॅक केलं जाईल. भूषण पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे वेगवान तर बॅट फिरवली गेली परंतु संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव आहे. अजूनही सर 17चा खतरा मैदानामध्ये आहे. क्रिकेट जगतामधील काही अशा धावसंख्या आहेत की ज्यांचा उच्चार तसा केला जातो, त्यामधली ही एक 17. आणि 17 म्हटल्यानंतर उच्चारच असा आहे खतरा. 17 नेहमी म्हटला की नेहमीच खतरा. सचिन रमेश तेंडुलकर आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये तब्बल 17 वेळेला नर्वस 90 राहिले होते आणि ते 17 म्हणजे खतरा आहे, पण तो कुणाला असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 17 वर एकही गडी गमावलेला नाहीये. भूषण तयार. हाफ ट्रॅकर होता, मागे जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. बॉल समजलेला नाहीये आणि असं म्हटलं जातं जीवन में अच्छे लोग और अच्छी किताबें जल्दी समझ में नहीं आती है, उनको पढ़ने की जरूरत है. क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. चांगले चेंडू लवकर कळत नाही, ते रीड करावी लागतात. यावेळेला लवकर बॅट फिरवली, चेंडू थोडासा उशिराने आला, गती कमी होती बॉलवर. निर्धाव चेंडू आलाय. 17 धावा. 1.4 षटकं झालेत. पॉवर प्लेचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 2 चेंडूंवर एखादा मोठा फटका खेळत असताना पलटवार करणं गरजेचं आहे. विशाल तयार. वरती लागलाय बॉल. बॅकवर्ड स्पीड लीगला जाईल. क्षेत्ररक्षक आहे. थोडस फंबल, मात्र त्यानंतर सेकंड अटेम्प्टला थ्रो केला जाईल. तोपर्यंत एकेरी धाव मिळते. डगआउट मध्ये आता जल्लोष पाहायला मिळतो. याआधी थोडीशी शांतता होती,
आणि दोन्ही डगआउट मधून जल्लोष पाहायला मिळेल. ज्यावेळेला विकेट जाईल त्यावेळेला गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या डगआउट मध्ये तो जल्लोष असेल. दुसऱ्या बाजूला जर धावा आल्या तर भगतसिंग लिजंड्स तो जल्लोष करतील. जल्लोष होतच राहणार आहे कारण फ्रेंडशिप कप नेहमीच जल्लोषामध्ये साजरा केला जातो. हा जल्लोष फक्त राजू यांच्यासाठी आहे. नाव घेतलं की इथं टाळ्या वाजवल्या जातात. वा, उलटा पुलटा, क्या बात. हे काहीतरी आगळं वेगळंच आहे. म्हणजे जेवढे समर्थक आहेत ना ते अजून खुश करण्याचा प्रयत्न केला जातोय. सरळ हाताने धावा आल्या नाहीत की उलट्या हाताने खेळायचं बघा. आणि ते जे विकेटवरती ते जे वॉर्मअप करतायत ना ते देखील फार प्रेक्षणीय आहे. आणि राजू ज्यावेळेस इथे चेंडू निर्धाव गेला ना त्यांच्या चेहऱ्यावरती जे स्मितहास्य आहे ते स्पष्टपणे दिसतंय. ते एन्जॉय करतायत. आज बॅटिंग मिळाली आहे. आज पूर्णपणे एन्जॉय करूनच आम्ही मैदानाच्या बाहेर येणार आहे. पण शेवटचा बॉल गॉगल मधून दिसला नाही का असा प्रश्न मला निर्माण झालाय. गॉगल मधून बहुधा चेंडू दिसला नसावा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय पण तो कनेक्ट झालेला नाहीये. बॉल गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकं संपली आहेत. धावसंख्या 18. आता 36 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि इथून जे येणाऱ्या चेंडूमध्ये जे समीकरण आहे ते पूर्ण करायचं असेल. नक्कीच राजू यांच्याकडे आपण क्लोज कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहिलं असाल. चेहऱ्यावरचे हावभाव ते अजूनही स्पष्टपणे क्लिअर नाहीयेत. परंतु शेवटला कुठेतरी मॅच जिंकूनच ते येतील. मग ते स्क्रीनवरती स्वतःला देखील पाहतायत. दोन षटकानंतर 18 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये 3 ची सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती इथे आमंत्रित केलं जात आहे पुन्हा एकदा शुभम यांना. मगाशी भूषण आता शुभम ही जोडीच आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. पुढचा चेंडू विशाल यांच्यासाठी. इथे देखील पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. 1 बाउन्स अगदी सीमारेषा पार. साइड स्क्रीनच्या दिशेने येतोय. सीमारेषा पार आलेला खणखणीत चौकार. 4 धावा. आमचे मंडळ भारी आता आमची बारी. आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा. अगुण टप्प्याचा बॉल होता. अपीच केलाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्र निवडलं आणि बॉल पोहोचला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आलाय शुभमच्या विरोधात. विशालच्या बॅट मधून 10 बॉल मध्ये 16 वर पोहोचलाय. 22 धावा आहे धाव फलकावर. पॉवर प्ले संपलाय. क्षेत्ररक्षण आता विस्तारलं गेलंय. विकेट आलेली नाहीये आणि सध्या विकेटच्या शोधामध्ये आहेत. कट केलाय बॉल. थर्डमॅनला जाईल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. या वेळेला बॉल थांबवलाय. थ्रो केला जाईल तोपर्यंत एकदा ते स्ट्राईक रोटेट होते आणि बरोबरच 23 वर धाव फलक पोहोचलाय. राजूच्या नावाचा जल्लोष केला जातोय. आज राजूवर विशेष नजर असेल. स्टायलिश खेळाडू आहे. भरपूर अपेक्षा आहेत. त्या अपेक्षांचं ओझं घेऊन मात्र इथे स्वतःला सिद्ध करायचंय. आतापर्यंत 3 बॉलमध्ये 4 काढल्यात. धावांचा वेग वाढवायचा आहे कारण 67 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये आहे. राजू पुन्हा एकदा स्ट्राईकला. वा, इथे राजू नावाची जी दहशत निर्माण झाली आहे ना ती दहशत स्पष्टपणे. कारण गॉगल लावून जर का एखादा बॅटर मैदानामध्ये येतोय म्हणजे तो अगदी खतरनाक विस्फोटक बॅटर आहे आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करणं हे गोलंदाज देखील थोडासा सावधरित्या. त्यामुळे हा चेंडू अवांतर आहे. पुढचा चेंडू. वा, पुन्हा एकदा बॅट वरतून चेंडू फ्रश. इथे 1 धाव पूर्ण होतो. सावकाश सावकाश सावकाश. समोर बघून पळा. राजू यांनी गॉगल घालण्यामुळे ते मागेच बघून पळत होते. ते पुढे गोलंदाज आहे त्यांना डायरेक्ट जाऊन धडकले. परंतु हरकत नाही. ती 1 धाव 100 धावींसारखी असं कुठेतरी वाटायला लागले. कारण 1 धाव काढली ना तरी इथे 100 झाल्यासारखा जल्लोष होतोय. जे राजूंचे इतके फॅन आहेत आज इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती रील्सच आहेत. हा देखील चेंडू अप्पर कट आणि त्यानंतर बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. पुन्हा एकदा विशाल यांच्या बॅट मधून 4 धावा. आमचे मंडळ भारी आता आमची बारी. आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. थँक्यू डीचे. अप्पर कटचा देखना फटका. ऑन दी टोज उभं राहून
थर्ड मॅनला दिशा दिली आणि तिथून बॉल पोहोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय, चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावा झालेल्या आहेत 29 धावा. एकही गडी गमावलेला नाहीये. 67 बनवायची सुरुवात चांगली राहिली आहे दोन्ही बॅटर्स कडून. विशाल के येतोय 21 वर. राजू 4 बॉल मध्ये 5 चांगली साथ देते. शैलेश सर विकेट इथे आली एखादी तर मात्र कमबॅक होऊ शकेल आणि तो ब्रेक थ्रू गरजेचा आहे. नाही, ब्रेक थ्रू कुठलाही गरजेचा असला तरी देखील राजू यांना विकेट वरती थांबावं लागेल. फार मोठी जबाबदारी आहे. बघा ते नॉन स्ट्राईक एंडला ज्या पोझिशन मध्ये उभे आहेत ना, असं वाटतं त्यांनी 100 पूर्ण केल्यात. माझं लक्ष आता राजू यांच्याकडेच आहे. हा चेंडू देखील खोलवट टप्प्याचा आहे. ऑन साइडला इथे एकदा वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न यस नो यस नो. शेवटला नकार नकार कळवलाय. बघा धाव घेण्याची जी स्टाईल आहे. नो बॉल. बघा आता राजू यांना ही संधी आहे. उघडा डोळे आणि पहा नीट. राजू यांचा लुक होतोय सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बघा आता फ्री हिटचा या चेंडूवरती कशा पद्धतीने बघा तो स्टान्स आहे तो कशा पद्धतीने. मोस्ट स्टायलिस्ट प्लेयर राजू. वाह, वेगात तर बॅट फिरवली आहे परंतु एक धाव. आपली एक धाव इथल्या चौकार आणि षटकारापेक्षा भारी. वा, तिथे जी ऍक्शन रिप्ले जो आहे ना तो नॉन स्ट्राईकला गेल्यानंतर जी बॅट ऍक्शन मध्ये फिरवली जाते तो खरा शॉट आहे. तो शॉट इथे खेळता येत नाहीये पण ऍक्शन रिप्ले बघा ते उभे बघा कसे व्यवस्थित राहिलेत. त्या गोष्टीकडे देखील तुमचं लक्ष देणं गरजेचं आहे. धावसंख्या होती ती 32. शेवटचा चेंडू इथे या वेळेला दांडी गुल केली आहे. काठी काढली, फर्निचर तोडलंय. फलंदाज बाद होईल विशाल. 14 बॉल मध्ये 22 धावा काढल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. 32 ला 1. भगतसिंग लिजंड्स. धन्यवाद. राजू यांच्यासाठी स्पेशल पाणी, स्पेशल बॅट, स्पेशल गॉगल. क्या बात. आता बॅट बदलल्यावरती नशीब बदलेल. जिथे एकेरी दुहेरी धावीची बॅट होती ना ती आता बदलली आहे. आता चौकार षटकाराची अथवा 8 आणि 9 धावींची बॅट आली असेल सांगता येत नाही. त्या बॅट बदलल्यावरती नशीब बदलतं काय पाहायचंय. आपली लहान मुलगी इथे आपण पाहतोय आपल्या खेळाडूंना पाणी पाजण्याचं काम तिने देखील केलंय आणि ती देखील कॅमेऱ्यामध्ये कैद होते आमच्या डगआउट मध्ये. आणि 300% इथे ऑक्सिजन युक्त पाणी आता राजू यांनी पिलेलं आहे आणि ते पाजण्याचं काम आपण डगआउट मध्ये देखील पाहतोय. आता बघूया राजूचे जे समर्थक आहेत 300% ऑक्सिजन युक्त पाणी पिलेलं आहे. आता स्वतः पाणी पिलंय. आता गोलंदाजाला पाणी पाजण्याचं काम करतील का ते पाहावं लागेल. स्ट्राईक तर स्वतःकडेच आहे. बघूया आता बॅट बदलली आहे. एखादा चौकार षटकार आला ना तर इथे मात्र उधाण येईल टाळ्यांना आणि त्याची प्रतीक्षा आहे. काही तर एवढे समर्थक उत्साही आहेत ते उभे राहिले. जागा नाही मिळाली तरी चालेल, उन्हात उभं राहून टाळा वाजू, पण राजूने एकतरी चौकार मारावा अशी त्यांची इच्छा आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये 4 ला सुरुवात. महेश गोलंदाजी मार्क वरती आहेत. राजू इथे स्ट्राईक वरती सज्ज होत आहेत. षटकाची इथे सुरुवात होते. राजू 3 षटकांचा केस संपलाय. 32 ला 1 आहे. शैलेश सर 1 विकेट आली आहे. राजू 5 बॉल मध्ये 6 वर खेळत आहेत. शेखर नवीन फलंदाज आहेत आणि समोर महेश फिरकीचा जादूगर. पहिला बॉल फ्लाइट होती. लो फुल टॉस आहे. स्वीप केलाय. बॉल जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव इथे मिळणार आहे. थोडासा फुल टॉस बॉल डीप झाला. फिरकीपटू आहे सध्या बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या बॉलवर एकेरी धाव आणि बरोबर धाव फलक 33 वर पोहोचलाय.
हे डगआउट मधले दृश्य, हे हसणारे चेहरे सर्व काही सांगून जात आहेत. विक्टरीचं साईन केले, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि हे प्रेम आहे फ्रेंडशिप कपचं. आज आवर्जून उपस्थित आहेत आई, वडील, बहीण, भाऊ, प्रियसी हे सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेत असतील आणि त्यामुळे तुम्हाला चांगलं खेळायचं या स्पर्धेमध्ये. नक्कीच डगआउट मध्ये आपण काही प्रेक्षक वर्ग देखील पाहतोय जे समर्थन देण्यासाठी, आपल्या मंडळातील खेळाडूंना समर्थन देण्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते स्मित हास्य, खऱ्या अर्थाने फ्रेंडशिप कप याच गोष्टींसाठी ओळखलं जातं. सर्वांनी या आणि सर्वांनी या मैदानामध्ये खेळण्याचा, मनमुराद आनंद घेण्याचा इथे जो प्रयत्न करायचा आहे त्याचा देखील मनमुराद असा आनंद घ्या. इथे विकेटचं पतन होतंय. शेखर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला, तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. 33 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर इथे बाद होतोय. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 33 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात 3.3 चेंडूंचा खेळ इथे झालाय. ऍक्शन रिप्ले आणि मला वाटतं ते हिट विकेट इथे बाद झालेत, स्वतःच इथे बाद झालेत. तर नवीन बॅटर इथे मैदानामध्ये सज्ज होतील राजू यांच्या बरोबरीने. पवन कुमार इथे स्ट्राईकला सज्ज होतात. पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल प्राप्त केली जाते. पुन्हा एकदा राजू इथे स्ट्राईकला येतात आणि डगआउट पुन्हा एकदा जोशात. धावसंख्या 34. या मॅच मध्ये राजूवर सर्वांच्याच नजर आहेत. राजू राजू आज आवीस बाजू, आज चांगली बॅटिंग करायची. लेग स्टंपवरचा बॉल लॉंग लेग मध्ये भिरकावलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव मिळणार आहे. जर्सी नंबर 7 परिधान केले, बहुधा महेंद्रसिंग धोनी किंवा क्रिस्टियानो रोनाल्डो यांचे फॅन असावेत. 34 धावा आहे धाव फलकावर. 67 बनवायच्यात. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. लेग स्टंपवरचा बॉल आतमध्ये येणारा, त्याला दिशा दिली आहे आणि एकदा पूर्ण केले शैलेश सर. नक्कीच एका बाजूने पडझड होते, परंतु राजू यांनी एका बाजूने डाव सावरलाय. इथे देखील सुरेखरित्या चेंडू हाताळला जातोय. गोलंदाजी मार्क वरती महेश टवखरे शैलीचे गोलंदाज आहेत. अप्रतिम अशी गोलंदाजी इथे साकारतायत. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडूला हलकसं वळण दिलं जातं आणि त्या दरम्यान इथे चेंडू निर्धाव गेला. 3 षटकांचा खेळ, 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा झाल्यात. ऑक्सरिच फ्रेंडशिप कप 2025 स्ट्रॅटेजिक टाइम आउट, 1 मिनिटाचा अवधी, मध्यंतराचा वेळ इथे दिला जातोय. समर्थ चॅलेंजर्स टीम अथवा प्रतिनिधी, आपल्याला हा शेवटचा पुकार आहे. आपल्याला विनंती आहे की वारंवार आपल्याला इथे बोलवलं जात आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर इथे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. 300% जास्त असं ऑक्सिजन युक्त पाणी म्हटल्यानंतर माणिकचंद ऑक्सरिच सर्वांच्या पसंतीचं, सर्वांच्या आवडीचं आणि एनर्जेटिक, ज्याच्या माध्यमातून एनर्जी बूस्ट केली जाते. 300% ऑक्सिजन युक्त पाण्याने नव चैतन्य जागं होतं. ते माणिकचंद ऑक्सरिच या पाण्याने खऱ्या अर्थाने सर्वांच्याच मनावरती अधिराज्य केलंय. ऑक्सरिच स्ट्रॅटेजिक टाइम आउट मैदानामध्ये संपन्न होतोय आणि आमच्या बरोबरीने पुन्हा एकदा आवाज की दुनिया के दोस्तो राजू. तर राजू यांच्यासाठी स्पेशल आवाज आपल्यापर्यंत येणार आहे. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. द लेजेंड ऑफ भगत सिंह. और जिस तरह से खेल रहे, मुझे बहुत बड़ी खुशी हो रही है. जो फैसला आप कर चुके हो, जब दिल करे सुना देना, कब तो हम ही लेके जाएंगे.
ए राजू मैं तो पहले से ही जानता रहा बाबा, ये अच्छा खिलाड़ी, मैं तो मैं राजू बताना इसको। ये शाम देख राजू कैसा खेलता रहा बाबा। ये बाबूराव का स्टाइल है, पोरं आपलीच आहे। पोरांचा आनंद गगनात मावना झाला। पोरं आपलीच आहेत, मॅच झाल्या झाल्या सगळ्यांनी वाड्यावर यायचं। त्यांना द्या नेऊन तिथे बदाम आणि काजू, मग सिक्सर मारतील राजू। गचाळ क्षेत्र रक्षण, या मैत्रीचा जलसा पाहिजे। भाऊ बघता बघता 36 वर आला ना स्कोर। या सगळ्या गोष्टीला एक ऐकत होतो, एक थोडस जरा म्हणजे सगळा सामना डोळ्यात साठवणारा नाही म्हणून मी चष्मा लावलाय। 36 धावसंख्या पोचली, अगदी मनसे खेळतायत सगळे, ते दिलसे। कॅप्टन विशाल यांची करामती सगळी। क्या बात है, सीमा रेषे पार चेंडू। आता आमची बारी, आमचे मंडळ भारी, आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का। विजयाच्या अगदी जवळ आलेला आहे सामना। शैलेश सर, नक्कीच प्रयत्न इथे जोरदार आहे। हा चेंडू देखील बरकटला जातोय आणि त्या दरम्यान मोफतच्या 5 धावा, मोफतच्या 5, नो प्लस 4 आलेल्या 5 धावा, धावसंख्येत 5 धावेंनी वाढ। छक्क्या पाठोपाठ आलेला हा मोफतचा पंजा, धावसंख्येत 5 ने वाढ, धावसंख्या होते ती 47 धावा। आमचे मंडळ भारी। आता त्या ठिकाणी आपण पाहतो पवन आणि राजू खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं काम करतायत। ललितच्या वतीनं सगळ्या संघाला पेप्सिकोला आणि शेवटी त्या ठिकाणी चेंडू गेला, या ठिकाणी बॅट्समन आपण सगळे या ठिकाणी किती काही झालं तरी शेवटी पोरं आपलीच आहेत। संघाला एक घड्याळच गिफ्ट करून टाकतो। तुम्ही काय अभी या सगळ्याला तुतारी भेट दू। मैं तो चाहता हूं कमल ही भेट दे दूं। राजू का चेहरा कमल की तरह खिला है। आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण पाहतो चौकार षटकार सगळं चाललेलं आहे आणि कुणी अडवू शकत नाही। धावसंख्येचा पेनड्राईव्ह माझ्याकडे आहे आणि राजूच्या प्रेमा खातीर तो चेंडू सारखा बाउंड्रीला म्हणतो मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, चौकार घेऊन येईन, षटकार घेऊन येईन, मी पुन्हा येईन, कारण पोरं आपलीच आहे। नक्कीच इथे पुन्हा एकदा आपण मॅच खेळ होतोय, फार चांगलं आहे, कारण या अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा राजू यांची दहशत इतकी आहे की बॅटला न लागता चेंडू सीमारेषा पार।
येईल चौकार, 4 धावा. येस, आमचे मंडळ भारी. डीजे. नक्कीच जयंतराव, या सामन्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कशा प्रकारे इथे बॅटिंग सुरू आहे? खरं की काय, मला माहितीच नव्हतं, मी आत्ताच पाहिलेलं. हे सामना पाहिल्याच्या नंतर एक जाणवतं आपल्याला की राजूने ठरवलंय विनाकारण धावपळ करण्यात काही अर्थ नाही. आपल्या टप्प्यात आलं की आपण करेक्ट कार्यक्रम करायचा आणि ते करेक्ट कार्यक्रम करताना आपण पाहतो. शेवटाला राजू यांनी चौकार ठोकला, ढोल डाला. आता कुठेतरी डगआउट मध्ये जे आनंदाचं वातावरण आहे ते फार आणि फार पाहण्याजोग आहे. राजू या नावाचा जल्लोष आहे, कारण तो चौकार सर्वात मोठा आणि निर्णायक आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 62. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 6वं षटक सुरू आहे. विजयासाठी 5 धावेंची गरज. हा चेंडू मात्र निर्धाव आहे, डॉट आहे. 62 झाल्यात, 5 धावेंची गरज. एका बाजूने राजू यांनी एक बाजू धरून ठेवलेली आहे. परत एकदा राजू यांनी ठोकलेला चौकार, 4 धावा. पॅव्हिलियन मध्ये जोरदार जल्लोष. कप्तान विशाल यांचा आनंद गगनात मावत नाही, दाढीतही मावत नाही. क्या बात आहे. जोरदार संघ. राजू सर, आपल्यासाठी एक माहिती आहे की घरी बसून या सामन्याचा आनंद आपल्या सौभाग्यवती देखील घेत आहेत. ही आताच माहिती मिळाली. गोपनीय सूत्रांची माहिती अशी आहे की महिला दिनाच्या त्यांना शुभेच्छा देत आहेत. सर तो चौकार नव्हता, षटकार होता आणि 6 धावेंनी इथे सामना जिंकलाय. राजू फिर से बन गया जेंटलमैन. और आपली आहे और ये जीत चुके हैं. भगत सिंह लीजान जीत चुके हैं. उन्हें उठा लो और ऐसा ऐसा नीचे छोड़ दो, कारण पूरा आपलीच आहे. चला, मगाशी आपण ज्या गोष्टीची चर्चा केली, नोमवीचा संघ इथे आलेला आहे, त्यांची प्लेइंग 11 आलेली आहे, त्यांचा स्क्वॉड इथे आपण चेक करतोय. परंतु त्यांच्या विरोधात इथे समर्थ चॅलेंजर्स हा संघ अजूनही दाखल झालेला नाहीये. आपल्याला ही विनंती नाही, आता ताकीद आहे. समर्थ चॅलेंजर्स, आपण लगेच या. आपली प्लेइंग 11 अजूनही आलेली नाहीये. एवढा वेळ आम्ही बोलून काही उपयोग होत नाही. राजू यांनी खऱ्या अर्थाने या लीगचा शेवट अगदी अप्रतिम केला. नुमवी टीम आपल्या 11 खेळाडू लगेच घेऊन या. तुम्ही जर लवकरात लवकर आला नाही तर इथे पेनल्टीला सामोरं जावं लागेल, असे पंचांनी सूचना दिली आहे.